दिव्यांग व्यक्तींनी आपली तक्रार कुठे नोंदवावी याबाबत आज मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. कुठे नोंदवायची, काय करायचं, कसं करायचं याबाबतच तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तसेच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं असेल सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचे बेल आयकॉन नक्की दाबा, कारण की तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओ सुरू करूया. हा महाराष्ट्र शासनाचा GR आहे. दिव्यांग व्यक्तींनी तक्रार करायची असेल तर कुठे करायची याबद्दल GR आहे. बघा, दिव्यांग व्यक्तीसाठी तयार करण्यात आलेला दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 ची अंमलबजावणी व त्या अनुषंगाने करायची कारवाई. म्हणजे आपल्यासाठी दिव्यांगांसाठी जो कायदा आला होता 2016 मध्ये, त्यामध्ये काही त्यांनी बदलाव केलेले आहेत. त्यामध्येच दिव्यांग व्यक्ती त्याला कोणची पण अडचण असेल आणि त्याला तक्रार करायची असेल तर तो कुठे करू शकतो. हा GR आहे महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांनी दिलेला आहे आपल्याला, आणि त्यांनी शासन निर्णय क्रमांक पण दिलेला आहे. संदर्भ त्यांनी सांगितला आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016, 28 डिसेंबर 2016, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय पण आहे. आणि प्रस्तावना बघा काय आहे. राज्यातील दिव्यांग व्यक्तीकरिता महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग 2018 बाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाने संदर्भ क्रमांक 2 वरील दिनांक 20 फेब्रुवारी 2019 रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. त्यांचा सांकेतांक क्रमांक पण आपल्याला इथे दिलेला आहे. असा असून तो महाराष्ट्र शासनाचा संकेतस्थळावर उपलब्ध आहे. म्हणजे हा जो GR आहे हा महाराष्ट्र शासनाने स्वतः दिलेला आहे. तर आपल्याला GR मिळून जाईल. आणि शासन निर्णय कसा काढावा याचा पण मी व्हिडिओ दिलेला आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देणार आहे, GR कसा निघणार, आणि तुम्ही तिथून बघू शकता. आता बघूया शासन निर्णय. आपण राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून संदर्भ क्रमांक 2 वरील शासन निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाने परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेले तपशील धोरण विचारात घेऊन जिल्हा परिषदेने कारवाई करावी. या परिषद ते ग्रामपंचायतमध्ये कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी यामधील तरतुदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. म्हणजे हा जो GR आहे तो महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदेने आणि जिल्हा परिषदमधल्या कर्मचारी आणि ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी किंवा ग्रामपंचायतीमध्ये सचिव यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 23 अन्वये जिल्हा परिषद अंतर्गत खालीलप्रमाणे तक्रार निवारण अधिकारी घोषित करण्यात येत आहे. म्हणजे आपल्याला जे पण आपली कोणची पण समस्या असेल आपण यांना सांगू शकतो. आता आपण समस्या कोणकोणाला सांगू शकतो. बघा मित्रांनो, तालुका स्तरावर प्रत्येक तालुक्यासाठी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असणारा गट विकास अधिकारी यांना दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम मध्ये कलम 23 अन्वये तक्रार निवारण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. आता तुम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये गट विकास अधिकारी असते, त्यांच्याकडे आपली दिव्यांगांची कोणची पण तक्रार आपण घेऊन गेलो, त्यांनी आपली तक्रार लिहून घ्यावी. आणि त्यांना महाराष्ट्र सरकारने असं नमूद केलं आहे की दिव्यांगांची कोणची पण तक्रार राहणार त्या तक्रारीची निवारण झालंच पाहिजे. त्यांना आपण गट विकास अधिकारी म्हणतो किंवा BDO साहेब त्यांना म्हणतो. त्यांनी ही तक्रार आपली घेतली पाहिजे. आपण त्यांच्याकडे ही तक्रार देऊ शकतो. आता बघा, ग्रामस्तरावर तसेच तालुका स्तरावर दिव्यांगांच्या तक्रारीचे निवारण करण्याचे काम संबंधित पंचायतीचे गट विकास अधिकारी यांनी करायचे आहे. त्यांच्याकडे दाखल केलेली तक्रारीचे त्यांनी 30 दिवसामध्ये आवश्यक ती कारवाई करावी. सदरच्या कारवाईने तक्रारीच्या समाधान न झाल्यास संबंधिताकडून आदेश मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत जिल्हा स्तरावर गठीत करण्यात आलेली तक्रार निवारण समितीकडे ते अपील अर्ज दाखल करू शकतील. तसेच दिव्यांगांच्या प्राप्त होणाऱ्या या तक्रारीसाठी स्वतंत्रपणे पंचायत समिती स्तरावर नोंदवही ठेवण्यात यावी. म्हणजे आता तुम्ही बघा, दिव्यांगांची कोणची पण तक्रार राहिली, त्यांनी असे सांगितले की ग्रामपंचायत स्तरावर किंवा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी असते त्यांच्याकडे आपण आपली तक्रार दिली पाहिजे. 30 दिवसामध्ये आपल्याला का कोणतं उत्तर नाही दिलं तर संबंधित आदेश मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत त्यांनी जिल्हा स्तरावर म्हणजे आपले दिव्यांगांनी जे आपण गट विकास अधिकारी यांना आपण आपली समस्या सांगितली, त्यांनी का आपल्याला 30 दिवसामध्ये
आपली समस्या सांगितली नाही का तुम्ही काहीच केलं नाही 30 दिवसामध्ये, तर आपण जिल्हास्तरीय गठीत करण्यात आलेली तक्रार निवारण समितीकडे अपील करू शकतो. जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा तक्रार निवारण समितीचे गठीत करण्यात यावी. सदरच्या समिती ही दिव्यांग व्यक्तीच्या जिल्हा पातळीवरील तक्रारी संबंधात तक्रार निवारण म्हणून तसेच तालुका पातळीवर तक्रार संबंधात अपीलीय प्राधिकारी म्हणून काम पाहिल. तक्रार निवारण समितीचे संरचना खालीलप्रमाणे आहे. म्हणजे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये तर पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी व तालुका स्तरामध्ये गट विकास अधिकारी यांना आपल्याला सर्व आपली तक्रार कोणची पण दिव्यांगांची असेल तर यांच्याकडे द्यावी. आणि त्यांच्या जिल्हा स्तरावर जे त्यांची एक समिती राहतात ते पूर्ण आता समिती आपण इथे बघू शकतो. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्ष राहतात समितीचे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य राहतात. मुख्य लेखा व वित्त अधिकारी सदस्य राहतात. जिल्हा आरोग्य अधिकारी सदस्य राहतात. उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे सदस्य सचिव राहतात. हे यांची एक समिती आहे, तक्रार निवारण दिव्यांगांची समिती आहे. आपण जिल्हा पातळीवर जे BDOला किंवा गट विकास अधिकारीला आपण आपली एखादी तक्रार दिली, त्यांनी का 30 दिवसामध्ये नाही दिली तर आपण यांना मिळू शकतो. मुख्य कार्यकारी अधिकारी याचे अध्यक्ष राहतात. आपण त्याची एक OC घेऊन यांच्याकडे देऊन द्यायची आहे. ते समोर कारवाई करणार आहे. आता बघा, सदर समितीची बैठक दर महिन्याला 15 तारखेला घेण्यात येईल. ज्या महिन्यामध्ये 15 तारखेला कार्यालयीन सुट्टी असेल त्या महिन्यामध्ये सदर बैठक पुढील लगेचच्या कार्यालयीन दिवशी घेण्यात येईल. म्हणजे यांनी असं सांगितलं, जर महिन्याच्या 15 तारखेला प्रत्येक 15 तारखेला मीटिंग घेण्यात येईल आणि कोणत्या महिन्यात 15 तारखेला सुट्टी आली तर पुढच्या महिन्याच्या 15 तारखेला मीटिंग घेण्यात येईल. या बैठकीमध्ये जिल्हा स्तरावर प्राप्त तक्रारी तसेच तालुका स्तरावर अपील यांच्या कार्याबाबत निर्णय आढावा घेण्यात येईल. सदर समितीकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी अथवा अपीलबाबत समितीकडे 45 दिवसात कारवाई करणे आवश्यक राहील. आता बघू शकता तुम्ही, आपण का BDO जवळ म्हणजे गट विकास अधिकारीकडे आपली कोणची पण तक्रार दिली आहे, ते आपली तक्रार समोर घेऊन जाणार, त्यांच्या बैठकीमध्ये मांडणार आणि बैठकीमध्ये आपल्याला पूर्ण माहिती देणार. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांचा संकेतांक नंबर पण आपल्याला इथे दिलेला आहे. असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने सांख्यिकीत करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने आहे. हा GR आहे मित्रांनो. आपलं दिव्यांगासाठी खूप काही सोयी आहे, पण दिव्यांग व्यक्ती हा जागृत आजूक पण झालेला नाही. आपण कोणची पण आपल्याला तक्रार असते आपण करत नाही. आपली तक्रार आपण लेखी स्वरूपात BDO म्हणजे गट विकास अधिकारी यांच्याकडे द्यावी. त्यांनी का आपली तक्रार 30 दिवसाच्या आत आपल्याला कोणते पण उत्तर दिले नाही तर आपण मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे ज्या समितीचे अध्यक्ष त्यांच्याकडे पण आपण तक्रार देऊ शकतो. त्यांची ती तक्रार आपण जी तक्रार दिलेली आहे ते महिन्याला प्रत्येक 15 तारखेला सर्व अध्यक्ष सदस्य पूर्ण जमा होणार आणि आपली तक्रार निवारण्यासाठी मदत करणार. म्हणून दिव्यांगांनी आता तरी जागे व्हा थोडं आणि प्रत्येक कोणची पण आपल्याला तक्रार असेल त्यांनी ही तक्रार तिथे मांडावी. हा GR मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या WhatsApp, Facebook, Instagram आणि टेलिग्राम चॅनलची पण लिंक देणार आहे, तिथे तुम्ही जाऊन जॉईन होऊ शकता. धन्यवाद मित्रांनो.